नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र चित्रकार संदीप आव्हाड आणि आज पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर एक खूपच भन्नाट असा ब्लॉग झाला आहे आणि काय म्हणतात ना, योगायोग सहयोग पुन्हा एकदा आपल्याला या ब्लॉगसाठी नाशिक लोकेशनलाच यावं लागलं आहे. आणि या नाशिकच्या लोकेशनमध्ये येण्याचं कारण देखील तसं खास होतं. ते कारण होतं एका शालेय जवळच्या मित्राचा विवाह आणि त्याच्या विवाहात रेखाटली जाणारी त्याची एक छोटीशी कलाकृती. या कलाकृतीच्या ऑर्डरसाठी आणि त्याच्या विवाहासाठी आपण नाशिकच्या आदित्य हॉल या ठिकाणी आपण आलो होतो. या आदित्य हॉलमध्ये या ठिकाणी आम्ही सायंकाळी पोहोचलो. आम्हाला एक स्पेशल रूम देण्यात आली. त्यामध्ये माझा मालेगावचा मित्र मंगेश पाटील आणि एक शुभम कोळपकर नावाचा मित्र आम्ही या ठिकाणी होतो. या रांगोळीला संध्याकाळी 8 वाजेला सुरुवात झाली. रात्रीचे 8 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत या रांगोळीचं असं काम चाललं. यामध्ये सुरुवातीला मी रांगोळीचं बॅकग्राऊंडचं काम करून घेतलं आणि हे रांगोळीचं बॅकग्राऊंड काम करत असताना खूप भन्नाट अशी मजा आली. आणि हे बॅकग्राऊंड झाल्यानंतर लागलीच मी नवरदेव नवरीच्या फेस आणि चेहऱ्याच्या आणि केसांच्या भागाला सुरुवात केली. हे काम करत करत केव्हा सकाळ झाली हे आम्हाला कळालं देखील नाही. संपूर्ण नाईट जागून आम्ही सुंदर कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि सकाळी ज्यावेळेस रांगोळी पूर्णत्वास नेली तेव्हा त्या रांगोळीला वधूवरांच्या नाव आणि शुभविवाह नाव हा शेवटचा पर्याय मी निवडला. शुभविवाह नाव झाल्यानंतर खूप सुंदर असा इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला पुढे व्हिडिओमध्ये मिळेलच. हे नाव कुठल्याही साधनाचा वापर न करता मी डायरेक्टली हाताने टाकलं आणि तुमच्यासमोर ही कलाकृती पूर्णत्वास तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही बघू देखील शकता. अशा पद्धतीने ही कलाकृती पूर्ण केली. असं म्हणतात की कामात माणसाला वेळेचं भान राहत नाही आणि तसाच काहीसा अनुभव मला या कलाकृतीमध्ये आला. रात्री 8 ते सकाळी 4 वाजेपर्यंत केव्हा ही कलाकृती झाली ते समजलं नाही. खूप अशी मजा आली आणि लागली कलाकृती झाल्यानंतर आता त्या ठिकाणी जेव्हा कलाकृती पूर्ण होत होती तर माझे ते मित्र त्या ठिकाणी कलाकृती बघायला आला आणि तो सुद्धा भारावून गेला, कारण की तो पहिल्यांदाच त्याचा स्वतःचा फोटो रांगोळीत बघत होता. त्या मित्राची रांगोळी बघून झाल्यानंतर आम्ही तिघे फ्रेश झालो व लग्नाच्या हॉलकडे निघालो. लग्नाच्या हॉलकडे जात असताना माझ्यासोबत मंगेश व शुभम देखील होता. आम्ही तिघं मंगल कार्यालयाकडे ज्यावेळेस एंट्री केली तर आम्हाला समोरच एका साईडला एका सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन झालं. खूप सुंदर अशी ती मूर्ती होती. आणि त्यानंतर लागलीच आमचा जो मित्र घोड्यावर बसला व त्याच्या वरातीला सुरुवात झाली. अशा प्रकारे माझ्या मित्राचा विवाह सोहळा पार पडला आणि त्याच्या विवाहाप्रसंगी मला त्याच्या रांगोळी करण्याचा योग मिळाला व ही रांगोळी करताना मला खूप आनंद मिळाला व या
रांगोळीच्या आनंदासोबत मला त्याच्या विवाहात देखील सामील होता आलं याचा मनस्वी आनंद होता. खूप सुंदर असा कार्यक्रम पार पडला.